भारत माता की वंदे वंदे वंदे। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विनायकराव देशमुख हायस्कूल शांतीनगर येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित माझे मित्र मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर प्रशांत कोल्हे हे पुण्यावरून तुमच्या दर्शनासाठी इथे आलेले आहेत। या शाळेच्या परिवेशिका पारखी मॅडम, सकाळ विभाग प्रमुख बेंडे मॅडम, मुलींमध्ये शाळेचे मुख्याध्यापक कनेर सर, BMB कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका गुराडे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक खडतकर सर, सापलेकर सर, उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षेतर कर्मचारी तिन्ही शाळेचे आणि आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पालक वर्ग, मी सर्वांना या 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देतो। आणि या कार्यक्रमामध्ये वास्तविक पाहता पावसाचं वातावरण होतं, ध्वजारोहणाचा कार्यक्रम करायचा, विद्यार्थ्यांना खाऊ द्यायचा आणि सुट्टी द्यायची। पण विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास होता आणि ज्यांनी कालच्या 14 तारखेपर्यंत त्यांनी तयारी केली होती की मला उद्या माझ्या शाळेमध्ये जाऊन भाषण द्यायचं आहे, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा आहे आणि त्याला सुद्धा निसर्गाची साथ आहे, याचा अर्थ तुमचे कर्म चांगले आहे, तुमचे कार्य चांगले आहे। अशाच पद्धतीने या सगळ्या संपूर्ण कार्यक्रमाला ज्या सांस्कृतिक विभागाने तुम्हाला सहकार्य केलेलं आहे, ज्या शिक्षकांनी ज्या वर्ग शिक्षकांनी तुम्हाला भाषणासाठी सहकार्य केलेलं आहे, ज्या सर्व शिक्षकांनी तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रेरित केलेलं आहे। आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कुठेही न डगमगता एक शिस्तीचं पालन केलं आणि या शिस्तीमधून तुम्ही दाखवून दिलं की पाणी आला तरी चालेल, ओलं झालं तरी चालेल, पण आपण जे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे ते कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये सादरीकरण केलं पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्याला भारत स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जीवाची बलिदान दिले त्यांना स्मरण करण्याचा दिवस आहे। त्या सर्व थोर मंडळींना मी विनम्र अभिवादन करतो आणि पुनश्च एकदा आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विरोध। तामिळनाडूची ज्या वेळेला जळीत घटना घडली होती त्यावेळेला मी ठरवलेलं होतं की आपण डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये PhD करायची आणि मी 2014ला डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये PhD करून शासनाला ह्या सर्व सुविधा कशा प्रकारे द्यायच्या हेही दिलं आणि माझ्या या प्रबंधाचा पुण्याच्या यशोदा या संस्थेमध्ये सुद्धा गौरव करण्यात आलेला होता। 28 डिसेंबर 1885ला या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दादाभाई नौरोजी, बद्रुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण आगरकर यासारख्या महान व्यक्तींनी 72 सदस्य एकत्र आले। सर गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबईमध्ये 3 दिवस अधिवेशन झालं, 9 ठराव पारित झाले आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवणं हे या ठिकाणी उद्दिष्ट ठरवलं। 1906ला सुरत अधिवेशन झालं। 1905ला लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये मुळामुठाच्या संगमावर सलग 6 महिने शारीरिक तंदुरुस्ती मिळवली आणि राष्ट्रीय सभेमध्ये सुरत अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळवादाची या ठिकाणी पिंगी पडली। आणि आपल्याला माहिती आहे की 1932 असेल, 1942 असेल, चलेजाव आंदोलन असेल, परकीय मालाची होळी असेल, त्रिमंत्री योजना असेल आणि प्रत्यक्ष 15 ऑगस्ट 1947ला या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य। आणि या ठिकाणी इतिहासामध्ये दुर्लक्षित असणाऱ्या घटकांना गेल्या 70 वर्षामध्ये कधीही त्या ठिकाणी आणलं गेलं। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या कायदे मंडळामध्ये प्रवेश करण्यापासून तत्कालीन लोकांनी रोखलं गेलेलं होतं, याची सुद्धा जाण आपण या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे। देशाला स्वातंत्र्य मिळालं, 150 वर्षाची जुलमातून आपण मुक्त झालो। कित्येकांनी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवलं आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। मला या ठिकाणी प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर मी साधारण 1994 पासून नागपूरमध्ये येतोय आणि शांतीनगरचा इतिहास मला चांगला माहिती आहे। आणि मी जरी शिक्षक असलो तरी विद्यार्थी चळवळीमध्ये मी आंदोलन केलेला मनुष्य आहे। त्यामुळं या शांतीनगरमध्ये देशमुख विद्यालयाने खरोखर शांती आणण्याचा उपक्रम या ठिकाणी राबवला आणि बिबटे सर
ज्याला एक शिक्षक बोलायला लागतो त्याला समाज त्याच्या पाठीशी चालायला लागतो. आणि या विद्यालय या ठिकाणावर एक चांगल्या प्रकारे देशाचे नागरिक घडवतील हा विश्वास या ठिकाणी गेले 2 तास या ठिकाणी कार्य पाहिल्यानंतर मला आवडतो. पुनश्च एकदा मला या ठिकाणी आपण बहुमान मिळवून दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करून रजा घेतो. धन्यवाद.